ठाकरे बंधूंचा विजय मेळावा वरळी डोम इथे पार पडणार आहे। या मेळाव्याची तयारी सुरू असून 10,000पेक्षा जास्त आसन व्यवस्था करण्यात आली आहे। तसेच या परिसरात देखील खुर्च्या ठेवण्यात येणार आहेत। याच वरळी डोम मधील तयारीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। पाहूयात। विजय जल्लोष मेळावा हा वरळी डोम येथे होणार आहे। वरळी डोम मध्ये सध्या या मेळाव्याची तयारी आपण पाहायला मिळते। एकूणच या मेळाव्याची आसन व्यवस्था ही 10,000पेक्षा जास्त आहे। उद्या मराठी लढ्यासाठी जे एकत्र आलेले सर्व व्यक्ती असतील, सर्व जनता असेल, ती या ठिकाणी वरळी डोम मध्ये येणार आहे। ठाकरे बंधू सुद्धा 20 वर्षानंतर एकत्र येणार आहेत आणि हा जो क्षण आहे तो ह्या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे। इथे जे व्यासपीठ बनत आहे या व्यासपीठावरती प्रमुख काही खुर्च्या असेल, आसन व्यवस्था असेल, नक्कीच ठाकरे बंधू या ठिकाणी व्यासपीठावर असतील। मात्र इतर कोणकोणते नेते या व्यासपीठावर असतील याबद्दल अद्यापही माहिती समोर आली नाही। मात्र महाविकास आघाडीतील घटक पक्षातील नेते असतील, एकूणच या ठिकाणी लढ्यात सहभागी झालेले प्रमुख व्यक्ती असतील, हे सर्व या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतील। जर या वरळी डोमची आसन व्यवस्था आपण पाहिली तर एकूण सध्या या वरच्या लेवलच्या जे चेअर्स आहेत ते 3,000 कॅपॅसिटी आसन व्यवस्था आहे आणि एकूण जे खालती डोमच्या हे जे ग्राउंड आहे या ग्राउंडवरती सुद्धा खुर्च्या लावून आसन व्यवस्था जी आहे ती वाढवण्यात येणार। त्यामुळे 10,000च्या वरती आसन व्यवस्था या डोममध्ये होईल असा विश्वास ठाकरे गट आणि मनसेकडून व्यक्त करण्यात येतोय। मात्र डोमच्या बाहेर सुद्धा काही खुर्च्या लावून LED स्क्रीन्स लावण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात येणार आहे। ठाकरे बंधू या सर्व व्यक्ती जे लोक आहेत त्यांना नक्की काय संबोधित करतात आणि एकत्र आल्यानंतरचा जो क्षण असेल तेव्हा उपस्थितांमध्ये नक्की कोणती ऊर्जा संचारते हे पाहणं महत्त्वाचं आहे। कॅमेरा पर्सन निकेश मोरेसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।